आपण धडा बघतोय स्केलेटन अँड मुवमेंट्स. ठीक आहे. स्केलेटन म्हणजे काय? आपल्या हाडांचा सापळा. जस्ट इमॅजिन युअर बॉडी विदाउट बोन. तुम्ही तुमचं शरीर असं इमॅजिन करा, तुमच्या शरीरामध्ये एक पण हाड नाही. तुम्ही कसं असता? कुठे गेली मैत्रीण? 12 वाजता आज जे झालं ते 5 वाजता सांगितलं. किती वेळ? काय सांगितलं मी? तुमच्या शरीरामध्ये एक पण हाड नाही, तर तुम्ही कसं दिसणार? तुम्ही आम्ही बघितलं, आम्ही गोळा खाली पडलेला आपण डायग्राम करतोय. आपण पण असंच काहीतरी एक मांसाचा गोळा असतो. आपल्याला हाड आहे म्हणून तुमची ओळख आहे. हाडं आहेत म्हणून तुम्हाला कळतंय हा निकल्या, हा बिल्डर. ह्याला हाडच नसते तर काय नसतं, कायच करायला नसतं. एक असं गोल गोळा असता, त्याला 2 डोळे काढले असते, संपला विषय. नाक पण नसतं, कारण नाकाला पण हाड लागते. काय म्हणून मी कळालं? त्यामुळं ह्या हाडाला फार महत्वाचं होतं. हे आपल्या चेहऱ्याचे फेसचे बोन आहेत म्हणून तुम्हाला आपल्याला ओळखू येते हा हे आहे, हा कोण आहे, समजतेस? त्यामुळे तू बोलतेस कधीतरी बस की बाळा. हे स्केलेटन फार महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट मुवमेंट्स. मुवमेंट म्हणजे काय? हालचाल. अरे हालचाल म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पण हालचाल असते. त्याला म्हणायचं आपण एक्सटर्नल मुवमेंट. आणि इंटरनल म्हणजे तुमच्या शरीराच्या आत पण चालले काहीतरी. हृदयाची धडधड झाली तुमच्या, फुफ्फुस पण हलत असेल. खबरच. त्यानंतर इंटेस्टाईनची हालचाल असेल, मुवमेंट असतील, पेरिस्टाल्सिस. समजलं मी काय म्हटलं? म्हणजे ह्या मुवमेंटचे जवळपास 2-3 टाईप पडतात. त्यामुळे धड्यात आपल्याला कळते की हे काय. मग हे काय आहे? स्केलेटल सिस्टीम मध्ये आपण काय सिस्टीम बघणार आहे? आपल्या शरीरामध्ये केसापासून पायापर्यंत कुठले कुठले हाडं असतात त्याला आपण बोन्स सगळे बघणार आहे. आणि मुवमेंट्स करण्यासाठी कशी गरज आहे आपल्याला? मसलची. जस्ट तुमची 10वी झालेली आहे, बरोबर? 10वी झाल्याला कोणा डोक्यात असतं बघा, जिम मध्ये जायचं, बायसेप्स, ट्रायसेप्स किंवा काय असेल ते, बरोबर? 6 पॅक्स करायचे. म्हणजे काय ते? त्याच्यामध्ये कोण आहेत? मसल डेव्हलप करायचं. कळलं? तर आपल्या धड्याला आपण काय काय बघणार आहे? सगळे हाडं बघणार आणि मसल सगळ्या नाही बघणार, मसल थोड्या बघणार. कळलं मी काय सांगणार आपलं ते? तर चालू आपण कुठून करणार आहे? मसल पासून करूया की बोन पासून करूया? आपण धडा चालू करूया स्केलेटल सिस्टीम पासून चालू करूया. स्केलेटल म्हणजे बोन. ठीक आहे. हे बघत असताना पेज नंबर तुम्ही 198 काढा. स्केलेटल सिस्टीम कोण नंबर पुढे वाचायला? एनिवन इंटरेस्टेड वाचायला? वाचायला कोण पुढे ना? कोण इंटरेस्टेड? मुलांच्या मुलींचे कोण इंटरेस्टेड वाचायला येत आहे? तर का नाही मी जरा स्पष्ट वाचायचं. त्या भिंत धडकून परत तुझ्यावर यायला पाहिजे. ठीक आहे. Multicellular animals need support to maintain body structure. Various groups of organisms show various supportive structures either inside or outside the body or both inside as well as सपोर्टला outside. सुद्धा आपल्याला बोन लागतं, ते सांगितलं पुढे. You have studied that these skeletal structures are called the exoskeleton when present and outer surface of body and endoskeleton when they are present inside the body. हाडं जेव्हा आपली बाहेरच्या साईडला असतात तेव्हा आपण त्याला एक्झो स्केलेटन असं म्हणतो. आणि हे जेव्हा आतल्या साईडला पण असतात त्याला एंडो स्केलेटन असं म्हणतो. म्हणा एक्झोस्केलेटन, एक्झोस्केलेटन, एंडोस्केलेटन, एंडोस्केलेटन, एक्झोस्केलेटन, एंडोस्केलेटन, एक्झोस्केलेटन, एंडोस्केलेटन, एक्झोस्केलेटन, एंडोस्केलेटन. नाव एंडो म्हणजे आत, एक्झो म्हणजे बाहेर. ओके. पुढे ह्या प्रकारामध्ये एवढे 2 शब्द महत्त्वाचे, बाकी काय सगळं युजलेस आहे. Bones and cartilage from major endoskeletal components. Exoskeletal components change from lower to higher groups of animals. This includes chitinous structures, nails, horns, hooves, scales,
hairs, etc. You may add to the lips. बोन्स अँड कार्टिलेज. बोन्स म्हणजे हाड आणि कार्टिलेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझे 9वी 10वीचे लेक्चर सगळ्यांनी व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे. कळाले? हे 9वीच्या लेक्चरला मी शिकवलेलं आहे. काय असं आहे तुम्हाला वाटतं की आपण 9वीचं का बघायचं, पण तुम्ही त्यावेळी ते तुम्हाला अवघड गेले, पण आता तुम्हाला ते कदाचित सोपं होऊ शकते. कळाले? प्रत्येक वेळी मी मागायचं सगळं शिकवणं बरोबर नाही, त्यामुळे तुम्ही थोडंसं ते त्यानुसार व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. कळालं? बोन म्हणजे हाडं आणि कार्टिलेज म्हणजे हे बघा हे आहे की नाही त्याला कार्टिलेज म्हणायचं. म्हणजे काय? फ्लेक्झिबल बोन इज नोन ॲज. समजलं? की तुटलं काय असं हात दाखवून वाकडून शक्य आहे काय? नाकाचं आहे, हे कार्टिलेज आहे. कळ? आणि म्हणूनच आपण नाक मोडू शकतो. कळलं काय? करतात पोरं करत नसं काय. दॅट इज द फंक्शन ऑफ कार्टिलेज. फ्लेक्झिबल. ओके. मराठीत वाकणार हाड इज नोन ॲज कार्टिलेज. समजलं? मग आपलं काय जे स्केलेटल सिस्टीम आहे त्यात बोन सुद्धा आहेत आणि कार्टिलेज सुद्धा आहे. एक्झोस्केलेटल कंपोनंट चेंज फ्रॉम लोअर टू हायर ग्रुप ऑफ ॲनिमल. मग हे एक्झोस्केलेटल सिस्टीम आहे ही प्रत्येकात वेगवेगळी आहे. लोअर टू हायर ॲनिमल म्हणजे काही इव्होल्युशन होत असताना प्रत्येकात वेगळं. आपल्याला हाडं आहेत. सगळ्यात बेसिक म्हणलं तर कायटिनस स्ट्रक्चर असते. कायटिनस म्हणजे मला सांगायचं कायटिनस म्हणजे काय. नेल्स म्हणजे काय? नख. हळूहळू त्याचं रूपांतर काय झालं? हॉर्न्स. हॉर्न म्हणजे शिंग. कळलं? म्हणजे प्रत्येकाला हे वेगवेगळं आहे. स्केल म्हणजे काय? खवलं. माशाला खवलं असतात. हेअर केस एक्सेट्रा म्हणजे काय सांगितलं त्यांनी. एक्झोस्केलेटन आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे. आपल्याला काय आहे? स्किन आहे हो म्हणजे किंवा हे असणार आहे. बरोबर आहे? प्रत्येकाचं ते वेगळं वेगळं आहे. म्हशीला काय असणार आहे? पायाला खूप असणार आहेत. खूप म्हणजे खुरं. खुरं म्हणजे पायाच्या खाली असते ते. कळलं? तर हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तिने असे भरपूर काय काय असते म्हणजे सांगितले. बेसिक माहिती आहे. त्यात काही प्रश्न आपल्याला पडत नाही असं काय. पुढं. Do any of these exoskeletal structures help in movement and locomotion? How do scales and plates of snake help in movement and locomotion? Are scales of fish and that of a snake are similar? Find out more information about exoskeletal सोडून structures. दे. डायरेक्ट वाचन पुढचं 199 Bones form the framework of our body and thus provide shape which give us our identity. मगाशी तुम्हाला हे सांगितलं होतं. बोन्स आर द फ्रेमवर्क ऑफ द बॉडी. आपण कसे दिसणार ते आपले हाड ठरवतात. प्रोव्हाइड शेप. तुमचा आकार ठरवायचं काम तुम्ही तेच करतात आणि त्यामुळे तुम्हाला आयडेंटिटी म्हणजे ओळख निर्माण होते. नाहीतर आपण सगळेजण इथे दिसलो असतो. ओके. हां पुढं. They protect the delicate organs, thus help in smooth functioning of body. आणि यांचं दुसरं काम काय आहे? पहिलं काय तुमची आयडेंटिटी तयार करणं, फ्रेमवर्क तयार करणं पहिलं काम झालं. दुसरं काय आहे? प्रोटेक्शन ऑफ इनर ऑर्गन्स. म्हणजे ते आपल्या बरकड्या आहेत. बरकड्यामुळे काय होते? आतमध्ये असलेल्या फुफ्फुसाचं संरक्षण होते. आतमध्ये असलेल्या हृदयाचं संरक्षण होते. कळलं? त्यानंतर आपण बघितलं व्हर्टिब्रल कॉलम बघितला. लक्षात तुमच्या? त्याच्यात काय प्रोटेक्शन होते? स्पायनल कॉर्डचं प्रोटेक्शन होते. ठीक आहे. मेंदूचं प्रोटेक्शन कोण करते? क्रॅनियम नावाचा बोन करते. ही वरची आपली कवटी. ही जरा जरा शिकवलेलं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर वाचला असशीला किंवा ऐकला असशीला तर ते येते. दोन्ही गोष्टी विचारल्या श्रेयला आल्या. कशामुळे आल्या? कशामुळे आल्या? व्हिडिओ बघितले तुम्ही. काल मला लगेच तुमचं नॉलेज कळलं तुम्ही काय करायला लागलाय. कारण बरं लेक्चर असे किती वेळाच होतं? लय ते 2 तासात असेल खर्च. बरोबर आहे? पण मला माहिती आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो त्याने. तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा वाढवायचा नाही. हां ज्यांनी घेणार नाहीत बायो महत्वाचं आहेच की तुम्हाला आपल्याला पेपर आहेच की. जर तुम्हाला अभ्यास करायचं नसलं उगाच राग येत असला लेक्चरला बसून तर ज्यांनी घेणार आहेत उद्यापासून येऊ नका तुम्ही. काय अडचण नाही. मला पण इंटरेस्ट नाही तुम्हाला शिकवणं. ज्याला खरंच काय करायचंय काहीतरी आवड तयार होत्या त्यांनी बसा. आणि 11वीला तर बायो असते सगळ्यांचं तरी पण तुमची ही अवस्था आहे. किती जण बसला उभारला तुम्ही? 1 2 3 4 5 जण फक्त पोरांचे तुम्ही बसलाय खाली. बाकीची काय? पण माझी इच्छा पण नव्हती तुम्हाला उभा करायची. कारण मला कळालं तुमचा इंटरेस्ट आहे की नाही आहे. त्यांचा इंटरेस्ट आहे मी त्याचं चेक करतो. तुम्ही ते बी करू देत नाही मला. तुम्ही तुमचं पण काम करा ना. माझं पण करू दे ना. मला माहिती आहे आज फक्त हाणलो आणि उद्यापासून कधीच अभ्यास राहत नाही. मला माहिती आहे ना ते. आलं काय? बरं तुमच्यावर राहिलं त्याचं काय थोडं राहिलं होतं फक्त.
खरं मी आज जर आणलं नसतो उद्यापासून दररोज तिचं मला माहिती आहे कोणाला पिन मारायची आहे, कोणाला कानाखाली द्यायचंय, कोणाला काय निकडं घ्यायला सोडलं असतो मी. काय झालं असतं ती भीतीच मोडली असती. काय मला परत फोन लावत मारलं असतं. माझ्या डोक्यात मी डॉक्टर आहे, माझ्या डोक्यात सायकोलॉजी चालली असते. तर मला प्रचंड राग आला. खरं माझ्याबद्दल लई रिस्पेक्ट म्हणून तेवढाच रिस्पेक्ट आहे म्हणून तो गवसला. बरोबर आहे काय? दुसरं कोणतं असते हो घोडा घोडा कारण त्याला माहिती आहे त्याचा भाऊ काय होता आणि आज काय. बरं तर हे पण माहिती आहे त्याने मला गाणं करून दिला असता. मला गाणं करून दिल्यावर त्याच्या घरात मी करायची काही गरज नाही, घरातच कदम होतं. बाकीच्या कोणतं मारलं काय झालं नसतं. ते घरात बरोबर मॅनेज करते. कुठं बरोबर की नाही? कसं गणवायचं माहिती तुला? पप्पांना कसं गणवायचं माहिती आहे, दादाला कसं गणवायचं त्याला माहिती आहे, आणि मला ह्याला कसं गणवायचं माहिती आहे. म्हणजे कसं त्यामुळे तुम्ही अभ्यास करत चला. म्हणजे काय होते तुम्ही तुमच्या नावाला मोकळं, माझ्या नावाला मोकळं का उभारलेस बा तू? का नाही नोट्स करून वेळ मिळाला नाही की पद्माराजीला हा हाऊस दांडगी अजून पण सांगा लागलं हे जाऊ दे. स्त्रीला जेव्हा 1 मार्काला जाईल की नाही काहीतरी असं मोठी स्टेप तेव्हा त्याला तुम्ही आठवलं आईला कॉलेज 1 मार्क तेव्हा जर मिळालं तर काय वाटत नाही सोडा. वेटेकडे तुमच्याकडनं अपेक्षा नाही मला तुम्ही उभारणं. तुम्हाला काय वाटतंय? दिशानं सोडलाय हो तुम्ही सोडलं नाही अजून. दे प्रोटेक्ट डेलिकेट ऑर्गन. डेलिकेट म्हणजे काय? नाजूक. कारण नाजूक आतल्या अवयवात आपली लक्षात ठेवा. ज्याच अवयवावर देवानं हाड दिलं ज्या आतली फार नाजूक. समजलं? फॉर एक्झाम्पल लंग्स असतील. फॉर एक्झाम्पल लंग्सच्या आत हार्ट आहे म्हणजे त्याला जास्त प्रोटेक्शन दिलेलं आहे. कळलं? हे क्रॅनियम हे जे एवढं जड आहे ना, एवढं घट्ट आहे हे की ह्याच्यावर मी देवानं असं हे करून ठेवलं की काय पण करून मेंदू बाहेर आला नाही पाहिजे. तुम्ही काय करताय 120 ना असं पळवताय देवाला जरा खोटं पाडताय मेंदूच बाहेर. तुम्ही किती बेकार आहे. हाऊ बेकार चोट यू आर. जॉईंट्स बिटवीन द बोन्स हेल्प इन द मुवमेंट अँड लोकोमोशन. जॉईंट म्हणजे काय? नावातच आहे. जॉईंट म्हणजे काय? जोडणारा हाड. ओके. जॉईंट म्हणजे काय? 2 हाडाला जो जोडत असतोय त्याला आपण जॉईंट असं म्हणतोय. आणि ह्या जॉईंटमुळे आपली मुवमेंट होते, लोकोमोशन होते. फॉर एक्झाम्पल ही इथली आपली मुवमेंट करण्यासाठी इथला जॉईंट महत्वाचा आहे. हे जर जॉईंट नसतात तर आपल्याला असं करायला लागलं असतं. काय म्हणतो मी कळालं? हा इथं पायाची इथं आपल्या नी जॉईंट आहे म्हणून आपला पाय वाका लागला नाही तर आपण असं राहत असतो. जस्ट इमॅजिन कसं झालं असतं. समजलं मी काय म्हणाले? पाठीत आपले मणके असतात. 2 मणक्याच्या मध्ये चकते असतात. जर मणकेच नसते तर आपण असं राहिलो असतो. कंटिन्यू असं इकडे इकडे वापरू शकून असतो आपण. गॉट इट? त्यामुळं बोन पेक्षा जॉईंटला पण महत्व आहे. त्यांच्यामुळे आपली हालचाल होऊ शकते. नी जॉईंट नसतात तुम्हाला कसं चालवलं असं असं चालवलं असतं. कळलं काय? हे जर जॉईंट नसतात तुम्ही काय केलं असतं मग फाळत करताना आम्हाला असं केलं असतं शांतपण कर. ठीक आहे? तसं ते होणार नाही कारण कोणामध्ये Bones provide firm surface for attachment of muscles. They are reservoirs of calcium and one of the important sites for hemopoiesis. हे सगळं आपण बोनचं काय काय महत्व बघलं बरं काय? पहिलं काय सांगितलं आपण? इट प्रोव्हाइड फ्रेमवर्क ऑफ बॉडी. आपली फ्रेमवर्क तयार करते त्यामुळे आपली आयडेंटिटी होते. दुसरं काय फंक्शन होतं? आतल्या नाजूक अवयवांचं संरक्षण करते. इट प्रोव्हाइड डेलिकेट इट प्रोव्हाइड सपोर्ट टू द डेलिकेट ऑर्गन्स. तिसरं काय होतं? जॉइंट. जॉईंट म्हणजे बोनचाच प्रकार आहे ना तो. बरोबर आहे? जॉईंट काय करते? जॉईंटमुळे आपली मोशन होत्या, सॉरी मुवमेंट होत्या, आपलं लोकोमोशन होते. ठीक आहे? आता चौथं आलं. चौथं काय? ह्या हाडावर हे मसल असतात. काय हे जे आपले बायसेप ट्रायसेप आहे. ठीक आहे? त्यानंतर इथली जी मसल आहे ह्या सगळ्या मसल बसणार कुठं? जर आपले हाडच नसते तर त्यांना जागाच नव्हती. ते काय करते? जागा देते. हा ये बस माझं. ठीक आहे? ह्या सगळ्या मसल आपल्या सगळ्या कशावर आहेत? बोन्सवर आहे. समजलं? दे प्रोव्हाइड साइट फॉर द अटॅचमेंट ऑफ द मसल. ओके. हे झालं चौथं. पाचवं काय? ही हाडं मी तुम्हाला परवा शिकवलं होतं बघा. व्हिटॅमिन डी शिकवत असताना मी तुम्हाला शिकवलं होतं हे सगळं
व्हिटॅमिन डीचं काम काय कॅल्शियम फॉस्फरस घेणं आणि हाडावर जाऊन बसणं. म्हणजे मी तुम्हाला म्हणलो हाडं मजबूत आपली होतात. म्हणजे आपण जे काय खाणार आहे कॅल्शियम वगैरे हे जाऊन चालते कुठं, म्हणून इट इज स्टोरेज हाऊस ऑफ कॅल्शियम फॉस्फरस. कळलं. आणि एकदा का हाडं स्ट्रॉंग झाली की तुम्हाला ते मी पुढे सांगितलं मी रक्त तयार होते. द प्रोसेस ऑफ ब्लड फॉर्मेशन इज नोन एज हिमोपोएसिस. हिमो म्हणजे ब्लड, पोएसिस म्हणजे तयार करणे. हिमोपोएसिस म्हणजे ब्लड तयार करणे. कळलं. आपण आता जे बघितलं ते हाडाचे फंक्शन लिहायचंच वर. फंक्शन्स ऑफ द बोन. पहिलं काय फ्रेमवर्क तयार करते तेव्हा आयडेंटिटी तयार होत्या. दुसरं काय प्रोटेक्ट करते आपल्या ऑर्गनला. तिसरं काय आपलं जॉईंट मुळे आपलं लोकोमोशन होते. चौथं काय कॅल्शियम फॉस्फरस आपलं हे होते. पाचवं काय हिमोपोएसिस होते. सहावं काय मसलला जागा येते. असे किती फंक्शन आहे त्याचे? किती फंक्शन आहे? हे तुमच्या वहीमध्ये एका खाली एक आलेले आहे. त्यातलं एक पण राहता कामा नाही. कळलं. हा आता पुढे बोलतो आपण Endoskeleton of an adult human consists of 206 bones which can be grouped into two principal divisions. एकदम करण्याला. हा आपल्यामध्ये किती हाडं आहेत? 206 बोन आहेत. पुढं can be divided principally divided into axial and appendicular skeleton. Skeleton काय सांगितलं तुम्ही? Axial. सेकंड वन appendicular. हे डबल पे का? म्हणा axial appendicular. Axial appendicular. म्हणा वाचवा. Axial appendicular. 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 बोल बोल. Bones of an axial skeleton lie along the longitudinal axis of human body. Bones of appendicular skeleton include bones of forelimb, hind limb, and Girdles. leg. Good. Girdles. Are the bones that connect the limbs to the axial skeleton. Groups of skeleton. Axial skeleton. Skull made up of 22 bones. Skull is located at superior end of vertebral column. It consists of two main sets of bones, cranium or brain box. And थोडंसं तुम्हाला मी सांगतो. ऍक्झियल म्हणजे तुमच्या सरळ रेषेतनं गेलेली. कसं म्हणायचंय? सरळ रेषेतनं गेलेली म्हणजे काय तुमचं पहिलं हे मोडकं असणार बिनकामाचं, बरोबर आहे. त्यानंतर की इथनं ओळीनं रेषेत असलेले बोल म्हणजे ऍक्झियल. समजलं काय सांगायला लागलं ते जरा जरा तरी थोडंसं समजलं तर काहीच नाही समजलं. समजलं. पुढं काय असणार आहे सेंटर मधनं गेलेले सगळे म्हणजे काय इथं आपलं हे थोरॅसिक केज असते आणि आपल्या रिब आहेत सगळ्या. रिब म्हणजे काय बरखेड आहे. ठीक आहे. पुढच्या साईडला आपल्या काय घ्या बरखेड आहे. मागच्या साईडला काय आपलं हे व्हर्टिब्रल कॉलम. कुठला कॉलम? म्हणजे पाठीचे मणके हो. कळलं मी म्हणाला मी पुढचा आणि मागचा जवळ काय ही आपली पूर्ण चौकोन म्हणा की. कारण साईडने जर बघितलं तर हे मोंडकं आणि आपलं हे सगळं चेस्ट वॉल कोणापासून तयार झालेलं आहे? ऍक्झियल. कळलं. हा आता अपेंडिक्युलर म्हणजे काय? अपेंडिक्युलर म्हणजे बघा आपल्याला गर्डल असतात दोन. दोन गर्डल कुठले कुठलं त्याला म्हणायचं काय म्हणतात? पेक्टोरल गर्डल म्हणून असते. पेक्टोरल म्हणजे काय? आता हे एवढं काय तुम्हाला सोडून द्या. मला एवढंच सांगायचं होतं ऍक्झियल म्हणजे तुमच्या सेंटर मधनं पास होणारे हाड. कुठनं? आणि अपेंडिक्युलर म्हणजे काय? साइडनं. साइडनं म्हणजे काय? आता हे बघा मी इथे एक गोल काढतो त्याला म्हणायचं पेक्टोरल गर्डल. कुठला? आणि इथे काढतो त्याला म्हणायचं पेल्विक गर्डल. पेक्टोरल म्हणून म्हणतो आपण पेटकात लाथाने. कळलं का? तुम्हाला शब्द माहित नाही कुठला आला शब्द. पेटकात म्हणतोय आणि इथं मारतोय. कुठं मारा पाहिजे? वर मारा पाहिजे ना. कळलं काय? हे कुठला?
Pectoral. पेक्टोरल, Pectoral. पेल्विक, Pelvic. हे काय आहे? गर्डल आहे. गर्डल याचा अर्थ असा लक्षात ठेवा की सर्कल. काय हा इथला सर्कल आपला, ओके, आणि हा इथला सर्कल, ओके. ह्या इथल्या सर्कल पासून काय होणार आहे? इथनं 2 हात येणार आहेत. कळलं मी काय म्हणलो ते? आणि ह्या सर्कल पासून काय येणार आहे? पाय. पाय येणार आहे. कळलं? हाताला आपण अप्पर लिंब असं म्हणायचं. काय? Upper limb. अप्पर लिंब. आणि पायाला लोअर लिंब. हे कशापासून आलं? लोअर लिंब पेल्विक पासून. पेक्टोरल पासून कोण आलं? कळलं? हे चौघ जण असतात कुठं? इथं. आता कळलं मी काय काय म्हणलो ते? आणि म्हणून इथं म्हणायचं काय काय? गर्डल म्हणा. गर्डल म्हणजे कुठले कुठलं? 2, पेक्टोरल Pelvic. आणि पेल्विक. आणि 2 लिंब असतात, अप्पर आणि. समजलं मी काय काय म्हणाले ते? काय जरा पण नाही डोक्यातून वरती चालले. साइडने गेलेली म्हणजे हे कुठली? अपेंडिक्युलर आहे. आणि ऍक्सिल म्हणजे ऍक्सिस मधनं गेली. कळलं? मग ऍक्सिस मधनं कोण कोण गेलंय? सेंटर मधनं आपलं कोण कोण गेलेलं आहे? हे बघा, हे स्कल गेलेला आहे म्हणजे आपला, ठीक आहे. नंतर हे फेस गेलेला आहे. इथनं जर खाली बघायला गेला आपण तर इथं काय असणार आहे? हे रिब आपली इथून चालू होते सगळ्या, ठीक आहे. म्हणून बघा ह्या रिब सगळ्या इथनं होणार. आणि मागच्या साईडला रिब कुठे होतात आपल्या? ह्या इथल्या व्हर्टिब्राला. काय म्हणलो मी? कळलं? आणि म्हणून हे रिब्स पण येणार, मागचं पण येणार. कळलं? मग राहिलो कोण? फक्त हा इथला एक गर्डल, इथला एक गर्डल. ह्या गर्डल पासून काय झालं? हात तयार झाले. ह्या गर्डल पासून काय झालं? पाय झाले. मधला पार्ट तर आपण ऍक्सिल मध्ये घेतलाय. काय घेतलाय किंवा मधनं जाणारा पार्टला जोडला मी. समजलं मी काय म्हणलो ते? आता आपण सगळ्या 206च्या 206 हाडाची नाव पाठ करणार आहोत. काय करणार आहे? 206 हाडाचे. मी अजून तुम्हाला फ्रेमवर्क सांगायला लागलोय. अजून घोडा मैदान बाकी आहे. जाणार सगळं लक्षात राहणार तुमच्या. हा माझा शब्द आहे. कळलं? जरा समजलंय? तिथल्यापेक्षा समजलंच पाहिजे. म्हणजे माझा काही उपयोग नाही. पेज नंबर 200 काढा बघा. टेबल नंबर 16.10. एवढाच महत्वाचा म्हणजे ही सगळी आपली हाड आहेत. आता बघा ऍक्झियल कुठलं? इथलं ऍक्झियल आहे. पहिला काय आपलं? स्कल. स्कल म्हणजे कवटी, ठीक आहे. मग या कवटीमध्ये 2 हे म्हणजे कवटी म्हणजे इथून पुढे सगळं काय. मग ह्यातलं काय करणार? हा बोन म्हणजे क्रॅनियम. कुठला? हा. आणि पुढचं हे ज्याला तुम्ही लावताय पावडर, फेअर अँड लवली, त्याला काय म्हणायचं? फेस. कळलं? म्हणजे पहिलं हे जे स्ट्रक्चर आहे काय म्हणलो आपण? स्कल. स्कल, ठीक आहे. त्यानंतर हायोइड. हायोइड नावाचं ते हाड असतं. कुठलं? हायोइड म्हणा. हायोइड 5 वेळा म्हणा. त्यानंतर इयर ऑसिकल. आपला कानाच्या आत तुम्हाला जो सगळा आवाज यायला लागलाय हा इयर ऑसिकल मुळे. कशामुळे? तुमच्या जाऊन ते आदळते पहिला इयर ऑसिकल वर. कळलं? स्टॅनम, इनकस, मॅलस नावाची 3 आपले इयर ऑसिकल असतात. एवढं लक्षात ठेवा. इयर ऑसिकल्स हे कानाची हाड आहेत. कानाचे म्हणजे बाहेरचं कान नाहीये, मेन कान. मेन कान कुठे आहे सर? हे दिसते एवढं एक्सटर्नल आहे. ह्याच्या आत मेंदूच्या आतपर्यंत आहे कान. काय म्हणलो मी? कळलं? आणि तिथे ही इयर ऑसिकल असणार आहे. मग पहिलं कुठलं? पहिला पूर्ण फेस. फेस म्हणण्यापेक्षा आपण स्कल म्हणतो, ठीक आहे. स्कल नंतर दुसरा कोण? इथं बघा हायोइड, इयर ऑसिकल. 3 झाले. चौथा आता व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा आपला मणका, ठीक आहे. चौथा कोण आहे? व्हर्टिब्रल कॉलम. आणि 5वा कोण? थोरॅक्स. थोरॅक्स मध्ये काय असते? इथं असणारं स्टर्नम नावाचं हाड आणि इथनं जाणारे सगळे रिब्स असतात. आपण बघा फक्त थोरॅक्स इथनं पर्यंत व्हायला थोरॅक्स म्हणतो. पुढे थोरॅक्स आहे, मागं व्हर्टिब्रल कॉलम आहे. कळलं? ही एवढेच कोण आहेत? ऍक्सियल मध्ये आहे. कळलं?
जरा जरा काय अवघड आहे म्हणा. Ear-ossicles. Vertebral Vertebral column. Correct. ओके म्हणा आणि इथं बाजूला. Skull. हात घ्या तुमचा म्हणा. स्कल. Skull. हात आहे का तुम्हाला? स्कल. Skull. हायोइड. इयर-ऑसिकल. Ear-ossicle. वर्टिब्रल कॉलम. Vertebral column. थोरॅक्स. Thorax. म्हणा असंच. Skull. Hyoid. Ear-ossicle. Vertebral column. Thorax. Skull. Hyoid. Ear-ossicle. Vertebral column. Thorax. Skull. Hyoid. Ear-ossicle. Vertebral column. Thorax. Skull. बस. आता आपण अपेंडिक्युलर बघूयात. अपेंडिक्युलर मध्ये मी तुम्हाला 4 सांगितले. तिथे दिलं का बघा पहिल्यांदा. पेक्टोरल गर्डल आहे. नंतर अपर लिंब आहे. नंतर पेल्विक गर्डल आहे. नंतर लोअर लिंब आहे. काय अवघड आहे? तर थोडं सांगतो तुम्हाला मी. आता हे पेक्टोरल गर्डल म्हणजे काय बघा. हे बघा, हे पेक्टोरल गर्डल मला बोललो मी. ह्यामध्ये इथं हात लावायचा आहे काय? जिथं तुमची कॉलर आहे तिथं क्लॅव्हिकल नावाचं एक हाड आहे आणि या हाडाला आपण कॉलर बोन असं सुद्धा म्हणतो. कारण आपली कॉलर असते. कळलं? कॉलर बोन म्हणजेच क्लॅव्हिकल. कोण? क्लॅव्हिकल. मला Clavicle. कळलं? पूर्ण हा इथून इथपर्यंत हा क्लॅव्हिकल आहे. ठीक आहे. आणि मागून इथून इथपर्यंत हा इथं जे हाड आहे सगळं असं बसा इथे असते की नाही त्याला स्कॅप्युला म्हणायचं. काय? Scapula. पुढं कोण? क्लॅव्हिकल. Clavicle. मी तुम्हाला सगळे हाडांना दाखवतो. ठीक आहे. पण सांग कोणाकडनं पण तिच्याकडे असतीलच सेट बोन सेट आहे का विचार. आणि बोन सेट नसलं तर पण कोणाकडनं पण कॉलेजमधून घेऊन एक दिवस आम्हाला द्यायला मी तुम्हाला ते दाखवतो. ठीक आहे. हे असते क्लॅव्हिकल. ठीक आहे. दीदीकडे विचारते. हां दीदी मला फोन करा सांग. ठीक आहे. तिच्याकडे असते हाड. फिजिओथेरपी कॉलेजला असतात. डॉक्टरकडून असतात. हे कोण आहे? क्लॅव्हिकल. हे कोण आहे? Scapula. म्हणा क्लॅव्हिकल स्कॅप्युला. Clavicle scapula. 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 तसं पेल्विकला फक्त इथे एकच हाड आपण दिलेलं आहे. म्हणजे हे पुढून मागून तरी हिप बोन म्हणतात. काय? Hip bone. ऍक्च्युली वेगवेगळं असते मला एकत्र जॉईन केलेलं आहे आणि त्यानुसार एकच होते हिप. इथं कसं इथलं वेगळं इथलं वेगळं तसं याला म्हणायचं हिप बोन. Hip bone. कळलं? म्हणा हिप बोन. Hip bone. हिप आहे का तुम्हाला? दाखवू. हिप बोन. Hip bone. हिप बोन. Hip bone. हे असं लक्षात ठेवलं तर लक्षात नाही तर बोंबलं जातं. म्हणा हिप बोन. Hip bone. Hip bone. Hip bone. Hip bone. Hip bone. Hip bone. ओके झालं. आता अप्पर लिंब कुठले कुठले बघा. 5 मिनिट मला संपवायचं आहे. अप्पर लिंब मध्ये बघा जे आपलं हे सगळ्यात मोठा हाड असते ह्याला कुठला रस म्हणायचा? ह्युमरस. ह्युमरस. जरा लोड होईल गेले एवढं लोड होईल एवढं सगळं का आता घेतलं तेवढं थांबत. एकदा सांगतो इथंपर्यंत तुम्हाला पाठ करायचंय. कारण ह्याच्या पुढे तुम्ही लक्षात ठेवा. हे आहे ह्युमरस. हे आहे रेडियस. इकडे घाड आहे अल्ना. ह्युमरस रेडियस अल्ना. Humerus radius ulna. Humerus radius ulna. Humerus radius ulna. Humerus radius ulna. नंतर हे इथं जे हाड आहेत ह्याला म्हणायचं कार्पल. Carpal. पुढे जे आपले हे आहे त्याच्यात ह्या कार्पल म्हणजे इथलं ह्याच्या पुढे मेटाकार्पल. बघा कार्पल मेटाकार्पल आणि फॅलेंजियस. कार्पल मेटाकार्पल फॅलेंजियस. ह्युमरस रेडियस अल्ना कार्पल मेटाकार्पल फॅलेंजियस. ह्युमरस रेडियस अल्ना कार्पल मेटाकार्पल. आता आपण पायाचं घेऊ. फिमर हे इथलं हाड जे आहे मोठं सगळं मांडीचं. फिमर कुठला मर? Femur. हा फिमर नंतर असते टिबिया आणि फिब्युला हे इथलं. जसं इथे एक हाड आहे तसं इथे एक हाड आहे.
जसे इथं 2 हाड आहेत तसे ह्यात 2 हाड आहेत. जसे इथं एक आहे तसं इथं एक आहे. जसं पुढे बोट आहे तसं ह्याला पण बोट आहे. कळलं? कंपेअर नेहमी अप्पर लोअर करायचं. कळलं? ह्युमरस, रेडियस, अल्ना, कार्पल, मेटाकार्पल, फॅरेंजियस. ठीक आहे? फीमर म्हणायचं femur, रेडियस फिमर नंतर पेट त्याच्या खाली टिबिया फिब्युला म्हणा Tibia fibula, टिबिया फिब्युला रेडियस अल्ना टिबिया फिब्युला tibia fibula, म्हणजे हाताचं रेडियस अल्ना आहे पायाचं टिबिया फिब्युला हे इथलं कोण होतं ह्युमरस हे होतं फिमर म्हणा ह्युमरस फिमर humerus femur, रेडियस अल्ना radius ulna, टिबिया फिब्युला tibia fibula, कार्पल मेटाकार्पल carpal metacarpal, टार्सल मेटाटार्सल tarsal metatarsal, कार्पल मेटाकार्पल होतो का नाही तसं इथं टार्सल मेटाटार्सल. ओके फॅलेंजेस म्हणजे बोट त्याला पण फॅलेंजेस म्हणायचं. कंपेअर केलं तर सोपं जाते मला सांगायचं तर एवढं हेच होतं. कळलं काय काय ते हा हे काय ह्युमरस रेडियस अल्ना कार्पल मेटाकार्पल फॅलेंजेस फिमर टिबिया फिब्युला टार्सल मेटाटार्सल फॅलेंजेस. जरा कळाले की तुम्हाला उद्या पाठच पाहिजे टू झेड सगळे. कळलं? हे कोण होतं क्लॅविकल स्कॅप्युला हिप बोन पेक्टोरल गर्डल पेल्विक गर्डल अप्पर लिम्ब लोअर लिम्ब थोरॅक्स वर्टिब्रल कॉलम हायोइड इयर ऑसिकल्स स्कल. स्केलेटन ऍक्सियल अपेंडिक्युलर ऍक्सियल मध्ये 5 जण कोण कोण स्कल हायोइड इयर ऑसिकल वर्टिब्रल कॉलम थोरॅक्स. ओके अपेंडिक्युलर गर्डल लिम्ब गर्डल पेक्टोरल पेल्विक पेक्टोरल क्लॅविकल स्कॅप्युला पेल्विक हिप बोन अप्पर लिम्ब. आता ह्या अप्पर लिम्ब मध्ये नाव काय काय ह्युमरस रेडियस अल्ना कार्पस मेटाकार्पस फॅलेंजेस. लोअर मध्ये फिमर टिबिया फिब्युला टार्सल मेटाटार्सल फॅलेंजेस. ओके कळलं काय आवड होते हे घरातल्या घरात 10 वेळा म्हणलं का होईल लक्षात राहू शकते. किती वेळा म्हणलो मी बघून न बघता नाही. पेज नंबर 200 वरती घ्यायचं वळीनं म्हणायचं सगळं होतं. किती वेळा म्हणायचं उद्या आल्या पहिल्यांदा मी तुम्हाला न बघता हे फ्री डायग्रामाचे करायला कळलं आणि त्यानंतर आपण पुढचं काय शिकवायचं शिकवणार. ठीक आहे स्टॉप आहे.